गणेश रुबतमाने मी ताईच्या पात्रात येत आहे. माझे नाव साईनाथ जनार्दन तिडके, मी आईच्या पात्रात येत आहे. माझे नाव सुमित नंदू राठोड, मी आजीच्या पात्रात आहे. माझे नाव गणेश विष्णू काळे, मी आजोबाच्या पात्रात येत आहे. माझे नाव रोहन खंडाप्पा गुंजटे, मी बाबाच्या पात्रात येत आहे. माझे नाव आदित्य राजेंद्र भोकले, मी सुधीरच्या पात्रात येत आहे. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कोणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश तसा शांत कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? कोणी सांगितलं रे तुला? आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर खूप जाणून झालाय. अरे फार सोपे आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे हे सांगितले बाईने. पण मी हे कसं करू? अरे काळजी नको करू, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं हे तुला समजेल. तुम्ही काय प्रयत्न करणार? आपण आजपासून कवितेचं संभाषण करायचं. ते आता कागदावर उतरून जाईल, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. अरे सुधीर, केव्हा आलास? हात पाय तोंड धु आणि हे घे बर दूध. आजी, मी कागद आणि पेन घेतो. आताच आपण सुरुवात करू. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करोती म्हणते. घरामध्ये लावते सांजवात, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. आता म्हाताऱ्याचा वाटतो वाट, नको बाई करून तू कांद्याची पात. आता म्हाताऱ्याचा वाटतो वाट, नको बाई करून तू कांद्याची पात. कधीतरी म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमी देतात खो. हे माझी सुपर आजी, तुला आवडेल करती भाजी. तू बनव भाजी छान छान चवळी, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. बरं बाई, तुमची चहा हास द्यास, तुमची चहा हास द्यास, भाजी बनवते चवळीची खास. सगळेजण खो खो असतात. बाबांची रात्रपाळी असते. अगं आई, पटकन खायला देणार काही? मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. कसली घाई, कसली सई? आजीने दिलं चपाती दही. पाय पाय कवितेची कमाल, बोलतात नी हसतात तोंड धरून रुमाल. आता सोड रे घराचा पास, ऑफिसात जा आता सावकाश. बाबा ऑफिसात जातात, आजोबा फिरायला निघतात. मला द्या काठीने चप्पल, मला द्या काठीने चप्पल, पोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई, तुम्ही बाबावर भांडू चिडू नका, रागाचा सोडा तुम्ही हे का? म्हणे रागाचा सोडा आहे का? कामाचा कमी घेतलाय ते का? शिवण काम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. चिडता का माझ्यावर? माया करा ना सर्वांवर. तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येते रडू. तोंडी मोठा घास, कापलेल्या भाजीचा सुटला हवा. सुधीर रुसतो, तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. विषय समजताच खो खो असते, पण आनंदी होते व सहभागी होते. बर का आजोबा आणि आजी, दूर करू सुधीरची नाराजगी, कवितेत मारेल तो बाजी. आई आहे का घरात पिठाची सोजी? पिठाची सोजी तुला हवी कशाला? लाडू खातेस आणि बशीत होतेस उशाला. चला सर्वजण जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. सगळेजण एकत्र मिळून जेवण करतात. रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीर सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सर्वांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली गार गार, आंघोळीचे पाणी गरम फार.
सुधीर तू आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. आजोबांना द्या स्वेटर, मफलर आणि कानटोपी. थंडीपासून बचावायची ही जिंकती सोपी. सुधीर तू लिहून घे नीट. सुधीर आंघोळ करून आवरतो आणि येतो. सुधीर तू लिहून घे नीट. यमक जुळायला हवे फीट, तर शब्दांची यमक हवे नीट, तरच कविता बनेल थीट. बाबा रात्रपाळीहून परत येतात. कालचा विषय लक्षात येताच गालातले गालात हसतात व खुर्चीवर रिलून बसतात. कामाचा आलाय का कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. कणिक तुम्ही नंतर मला अगोदर शिरायची रवाचा. तोंड धुवा, आंघोळ करा, खा मग गरम गरम शिरा. सुधीरच्या डब्यासाठी बटाट्याची चिरा. आजी आई खूप छान, मला नाही कशाची वाण, तुमच्या वाचून पान. सुधीर आवाजात तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक. टापटीपणा दररोज शिक. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात.